अनबिलिव्हेबल, मला असं वाटतच नव्हतं की एवढ्या कमी सबस्क्रायबर्समध्ये स्पॉन्सरशिप डीलही मिळू शकते. खूप जास्त सबस्क्रायबर असावे लागतात असं वाटायचं आणि ही डील कशी करायची तेही मला कळत नव्हतं. ज्यावेळेस आपल्याकडे फर्स्ट स्पॉन्सरशिप डील येते त्यावेळेस मनामध्ये असंख्य प्रश्न असतात आणि तुमच्याही मनात असेच काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल ना की चॅनल मॉनिटाईज नाही तर आपल्याला स्पॉन्सरशिप नाही मिळू शकत किंवा कसं टॅकल करायचं, फ्रॉड आहे की रिअल आहे, जेन्युइन आहे, कसं ओळखायचं आणि स्पॉन्सरशिप डील करत असताना आपली व्हॅल्यू कशी सांगायची. तर माझी फर्स्ट स्पॉन्सरशिप डील आज मी तुमच्याबरोबर रिव्हील करणार आहे. किती सबस्क्रायबर्सवर मला ही मिळालेली ते देखील मी तुम्हाला रिव्हील करणार आहे आणि मला कोणी हेल्प केली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तेही तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. सो मी रीना, तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आज या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण की तुम्हाला तुमची पहिली स्पॉन्सरशिप डील कशी मिळेल, मिळाल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आहे, ती डील टॅकल कशी करायची आहे, तुम्हाला व्हॅल्यू कशी सांगायची आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. जेव्हा आपल्या चॅनलवर 200 सबस्क्रायबर्स होते तेव्हा मला एक अप्रोच समोरून आला होता की तुम्ही आमच्या एका कोर्सची ॲड तुमच्या चॅनलवर करा आणि ती ॲड करण्यासाठी मी बिलकुलही तयार नव्हते. मला खूप प्रश्न होते मनामध्ये की मी सपोज यांच्याकडून ॲड घेतली, मी स्पॉन्सरशिप त्यांची ॲक्सेप्ट केली, त्याच्यावर ते मला कमिशन देणार होते आणि मला असं वाटायचं की मी सपोज समोर सांगितलं की अशा अशा पद्धतीने हे वर्क होतं आणि ट्रस्ट ठेवून माझ्या सबस्क्रायबर्सनी सपोज त्यातल्या काही गोष्टी म्हणजे घेतल्या किंवा कोर्सेस परचेस केले तर त्यांचं काही कुठे नुकसान तर होणार नाही ना, बरोबर ना. त्यांचं जर नुकसान झालं तर ते मी ॲक्सेप्ट करू शकत नाही आणि तेव्हा मी सरळ सरळ त्यांना नाही म्हणून तो दरवाजा बंद केला होता. मी तेव्हा स्पॉन्सरशिप घेतली नव्हती आणि मी पण शिकत होते आणि शिकत असताना असंच म्हणजे पैशाच्या पाठीमागे पळण्यासाठी तर आपण इथे काम करत नाही आहोत. तर ही होती माझी पहिली स्पॉन्सरशिप डील जी मी रिजेक्ट केली आणि ती मला मिळालेली फक्त 200 सबस्क्रायबर्सवर. आता हे का झालं, कसं शक्य झालं, तर तेव्हा माझ्या व्हिडिओमध्ये जी एंगेजमेंट होती माझ्या सबस्क्रायबर्सची ती खूप चांगल्या प्रकारे होती आणि म्हणून ती डील माझ्याकडे आली होती. तर जेव्हा माझे 800 सबस्क्रायबर झाले त्याच्यानंतरही माझ्याकडे एक स्पॉन्सरशिप डील आली आणि तेव्हा मी अप्रोच केलं आपल्या SP टेकचे जे शुभम सर आहेत त्यांना विचारलं की अशा अशा प्रकारे मला ईमेल आलेला आहे. ईमेल देखील मी स्क्रीनशॉट त्यांना शेअर केला आणि त्यांना विचारून घेतलं की काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना. मग त्यांनी मला एक गायडन्स केलं की तुम्ही जा, तुमची फर्स्ट डील आहे तर तुम्ही गो फॉर इट, म्हणजे तुम्ही करा ही डील, तुम्हाला काय योग्य वाटतं ते तुम्ही चार्ज करा आणि असं स्पॉन्सरशिप डीलला नाही म्हणायचं नाही. कारण माझ्या मनातले जे प्रश्न होते मी ते त्यांना सांगितले होते की काही प्रॉब्लेम झाला तर ते बोलले की काही नाही, तुम्ही फक्त ईमेल ID बघा त्यांचा, कुठून ईमेल आलेला आहे ते चेक करा आणि जेन्युइन आहेत का ते एकदा बघा. तर मग त्याप्रमाणे मग मी चेक केलं आणि जो ईमेल ID होता तो पर्सनल ईमेल ID ॲक्सेप्ट करायचा नाही, बिझनेस ईमेल ID हवा आहे. त्याच्यानंतर त्यांची वेबसाईट मागून घ्यायची, वेबसाईट चेक करायची किती वर्षापासून ते एक्झिस्ट आहेत या फील्डमध्ये, त्यांनी अजून कोणकोणत्या क्रिएटरकडून ती ब्रँड डील करून घेतलेली आहे तो डेटा देखील त्यांच्याकडून घ्यायचा आहे आपण आणि त्याच्यानंतर आपण आपलं डिसिजन सांगायचं आहे की आपण तयार आहोत की नाही. आता ब्रँड डीलसाठी ज्यावेळेस आपण तो व्हिडिओ बनवतो ना त्यावेळेस आपण तो खूप मेहनतीने बनवलेला असतो, खूप टाइम त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला असतो. तर भलेही तुमचे 1000 सबस्क्रायबर असू देत किंवा तुमचे 5000 असू देत तर एक अप्रॉक्स आपल्याला परवडणारी अमाऊंट आपण त्यांना सांगायची आहे. तर मी पण अशीच एक अमाऊंट त्यांना सांगितलेली जी 5000च्या आतमध्येच होती आणि चांगल्या प्रकारे माझं ते काम झालं आणि व्ह्यूज देखील त्या व्हिडिओला चांगले आलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगणार नाहीये की तो व्हिडिओ कोणता होता, तर तुम्हाला काय करायचं आहे, माझे पाठीमागचे व्हिडिओ जाऊन पाहायचे आहेत आणि तुम्हाला तिथे ते कळेल की मी कोणतं प्रमोशन तिथे केलं होतं. तर मी ते कोणाला सांगितलेलं देखील नव्हतं आणि सपोज जर तुम्ही ते फाइंड आउट केलं आणि मला सांगितलं तर मग मी तुम्हाला सांगेन की कशा प्रकारे मी डील केलं आणि किती अमाऊंट मी त्या ॲडसाठी घेतली होती. तर अशा प्रकारे माझी फर्स्ट डील मिळाली होती मला 800 सबस्क्रायबर्सवर आणि ती होती माझी फर्स्ट स्पॉन्सरशिप डील. आता तुम्हाला माहिती आहे का आपल्या फॅमिलीमध्ये कुणी बॅकग्राऊंड नाही आहे असं की कुणी यूट्यूबर असेल आपल्याकडे, तर ह्या सगळ्या गोष्टी ना खूप मनामध्ये प्रश्न पडतात की कुणी फसवणार तर नाही का, कारण का खूप फेक ईमेल येतात. तुम्हाला जर असे ईमेल्स येत असतील तर तुम्ही ओपन करून नीट व्हेरीफाय करा.
त्याच्यामध्ये जर पर्सनल ईमेल आय डीवरून म्हणजेच काय तर जीमेलवरून किंवा दुसऱ्या कोणत्या ईमेल आय डीवरून जो पर्सनल असेल तर थोडंसं अजून डिटेल घ्या त्यांच्याकडून. मग हळूहळू त्यांचा व्हॉट्सअप नंबर घ्या. व्हॉट्सअप नंबरवरून मग त्यांची थोडीशी म्हणजे थोडंसं प्रश्न विचारा त्यांचं ऑफिस वगैरे कुठे लोकेटेड आहे. त्याच्यानंतर त्यांचं बिझनेस रजिस्टर्ड आहे का असेल तर त्यांचं GST सर्टिफिकेट घ्या, कारण का हे आपल्या सेफर साईड बरं असतं हे आपल्यासाठी. आणि जेव्हा पण तुम्ही ब्रँड डील करता, कोणती स्पॉन्सरशिप करता, तेव्हा त्यांना सांगा की व्हिडिओ दिल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला जर ओके वाटला तो व्हिडिओ तर लगेच आम्हाला तुम्ही ती अमाऊंट क्रेडिट करा आणि ती अमाऊंट आपल्याकडे आल्यानंतरच आपल्याला तो व्हिडिओ पब्लिश करायचा आहे. नाहीतर खूप वेळा काय होतं, आपण तो व्हिडिओ पब्लिश करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ते पैसे मिळतच नाहीत. तर हा होता माझा फर्स्ट एक्सपिरियन्स. खूप छान होता. हा मला तुमच्याबरोबर अगोदरच शेअर करायचा होता, पण खूप गोष्टी असतात. चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जी गोष्ट आपण शेअर करू शकतो ऑडियन्सला खात्रीशीररित्या, ती अगोदर नाही करू शकत. तर 800 सबस्क्रायबर्सवर ती डील मला मिळालेली. माझे जे व्हिडिओज आहेत त्यात कुठेतरी तुम्हाला ती ब्रँड डील मिळून जाणार आहे. अगदी 2 ते 3 मिनिटाचा तो क्लिप आहे त्याच्यामध्ये. तर ठीक आहे, तुम्हाला ह्या गोष्टींची माहिती मिळाली असेल असं मला वाटतं. थोडाफार कॉन्फिडन्स तुमच्यामध्येही आला असेल. आता ह्या प्रकारचा व्हिडिओ मी सुद्धा पहिल्यांदाच बनवते, त्याच्यामुळे इन डिटेल मी तुम्हाला नाही सांगू शकले. परंतु नंतर जो मी व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये अजून छान पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आता स्पॉन्सर कसे येतात आपल्याकडे, तर हे स्वतःहून मला आलेला ईमेल होता. मी कुठे अप्लाय केलेलं नव्हतं, पण आपण अप्लाय देखील करू शकतो स्पॉन्सरशिपसाठी. तर ते कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो ते मी तुम्हाला नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर चला, व्हिडिओ कसा वाटला. आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की माझ्या व्हिडिओतून जी काही इन्फॉर्मेशन मी शेअर करते ते अशा लोकांपर्यंत पोहोचावी ज्यांना त्याची खरंच गरज आहे. खूप नवीन क्रिएटर इथे येत असतात आणि 1000 ते 5000च्या मध्ये त्यांचे सबस्क्रायबरही झालेले असतात, परंतु त्यांचं चॅनल मॉनिटाईज नसतं आणि त्यांना असं वाटतं की नॉन मॉनिटाईज चॅनलवर आपण स्पॉन्सरशिप घेऊ शकत नाही. तर बिफोर 1000 म्हणजे सबस्क्रायबरचा क्रायटेरिया ही पूर्ण नसताना स्पॉन्सरशिप मिळू शकते. तर हे एक एक्झाम्पल मला तुम्हाला सांगायचं होतं. तर तुम्ही देखील ट्राय करा आणि व्हिडिओज पूर्ण पाहत जा. तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नंतर हाईप देखील करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर पाठवा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा कंटेंट बरोबर. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.